माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलनं 21 पैकी 20 जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि या निवडणुकीत शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वामध्ये बळीराजा पॅनलचे उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र शरद पवारांच्या पॅनलचा एकही उमेदवार विजय मिळवू शकला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी काकांवर पुन्हा एकदा सरशी साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण महाराष्ट्राचे राजकारण कोळून प्यायलेल्या आणि दीर्घकालीन राजकीय आखाडे रचणाऱ्या वाकबवर असलेल्या शरद पवार यांनी या पराभवातूनही वेगळीच राजकीय गणितं साधल्याची चर्चा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांविरुद्ध पॅनलमध्ये रिंगणात उतरवले असले तरी त्यामुळे विरोधकांच्या मतांमध्ये फूट पडून सरते शेवटी पवार कुटुंबियांचाच फायदा झाल्याचं मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत फक्त एका जागेवर सहकार पॅनलचे एकमेव उमेदवार चंद्रराव तावरे यांच्या रूपानं ते निवडून आले. शरद पवार यांनी प्रथम माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली होती. माळेगावमध्ये विरोधक नको असं सांगत त्यांनी राजकीय मुद्देसूद डाव टाकून अजित पवार यांचे विरोधक संपवले आणि त्यामुळे अजित पवार मतमोजणीच्या पहिल्याच दिवशी 101 पैकी 92 जागांवर त्यांनी मत मिळवलं. अजित पवार यांचा विजय सोपा होण्यासाठी शरद पवारांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. या निमित्तानं आता आम्ही सर्व एकच आहे हे पुन्हा एकदा शरद पवार यांनी सिद्ध केलंय का काय अशी चर्चा रंगली आहे.